नमस्कार, स्वागत आहे तुमचं कोल्हापुरी किचन डायरीजमध्ये। आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवतोय। ही थाळी बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। चला तर जराही वेळ न घालवता सुरू करूया आपली आजची स्पेशल थाळी। सुरुवात आपण मसाले भाताने करतोय। त्यासाठी मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये 2 तमालपत्री घातली। मग जिरे, 1 मिरची, उभा चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्यायचा। त्यामध्येच चिरलेला टोमॅटो, गाजराचे काप, ढबू मिरची सगळं घालून परतून घ्यायचं। मग हिंग, हळद, कोणताही 1 चमचा बिर्याणी मसाला, थोडासा गरम मसाला आणि 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। त्यामध्ये स्वच्छ धुतलेला 1.5 वाटी तांदूळ घालायचा आणि अगदी 2 मिनिटं परतल्यावर त्या तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं। पाणी गरम असलं पाहिजे। आता त्यामध्येच मटार आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। एकत्र करून 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या। पुरीसाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यात पाव वाटी बारीक रवा घालायचा। चवीनुसार मीठ घालून एकत्र करायचं। आता त्यामध्ये 1 पळी गरम तेलाचं मोहन घालायचं आणि तेही एकत्र करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि अर्धा तास रेस्ट करायला ठेवायची। कुरकुरीत बटाटा भजीसाठी मी 1 वाटी बेसन घेतलंय। त्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं, सोडा, ओवा आणि मीठ घालायचं। लाल तिखट घालून हे सगळं एकत्र करून घ्यायचं। लागेल तसं पाणी घालून घट्ट असं पीठ तयार करून घ्यायचं। या पिठात 1 पळी गरम तेल घालायचं, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात। गोल कापाचे बटाटे पिठात घोळवून छान भजी तळून घ्यायची। शेवयाची खीर करण्यासाठी मी इथं बदाम आणि काजू तुपावर भाजून घेत आहे। त्यातच शेवयाही भाजून घेत आहे। इथे अर्धा लिटर दूध घेतलंय। ते गार असतानाच त्यामध्ये 1 चमचा खवा घातलाय। छान एकत्र करायचं आणि दूध थोडं गरम झालं की त्यात अर्धी वाटी साखर घालायची, वेलची पूड घालायची। या दुधात भाजलेले ड्रायफ्रुट्स, बेदाणे आणि चारोळी घालायची। शेवई घालून 2 ते 3 मिनिटं उकळी आणायची, म्हणजे आपली खीर तयार। भाजीच्या वाटणासाठी मी इथं सुकं खोबरं भाजून घेत आहे। उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो सुद्धा तेलावर चांगला भाजून घ्यायचा। भाजताना त्यामध्ये 1 इंच दालचिनी घालायची। या मसाल्यामध्ये मी काजूचा पण वापर करत आहे। हा मसाला मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा। भाजीसाठी कढईत तेल घातलं आणि त्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्ये हिंग, हळद, कोल्हापुरी चटणी, आलं लसूण पेस्ट आणि शाही पनीर मसाला घालायचा। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि चांगली उकळी आली की कसुरी मेथी, मटार आणि पनीरचे काप घालायचे। आणि अगदी 2 ते 3 मिनिटं वाफ आणायची आणि आपली पनीर मटारची भाजी तयार। पुरी करण्यासाठी मी पुन्हा एकदा कणिक मळून घेत आहे। त्याचे गोल छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आणि तेल लावून जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आणि गरम तेलात रंग बदलेपर्यंत तळायची।
तयार आहे आपली रक्षाबंधन विशेष थाळी. अशी मस्त थाळी घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.